नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिप फायनल अकाउंटचा फॉर्मॅटचा अभ्यास आपण करत होतो. पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या तिन्हींचा समावेश होत असतो. त्यातील ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे. आत्ता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची माहिती घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो अ नॉमिनल अकाउंट. जसा ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे, तसा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा नॉमिनल अकाउंटच आहे. इट इज प्रिपेअर्ड आफ्टर ट्रेडिंग अकाउंट टू असर्टन नेट प्रॉफिट ऑफ पार्टनरशिप बिझनेस. हा अकाउंट म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंट का तयार केला जातो, तर बिझनेसला नेट प्रॉफिट किती झाला का नेट लॉस झाला हे फाइंड आउट करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जातो. ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचा असतो. द ग्रॉस प्रॉफिट ॲज पर ट्रेडिंग अकाउंट इज क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज फर्स्ट आयटम अँड ग्रॉस लॉस इफ एनी ॲज पर ट्रेडिंग अकाउंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे काय म्हटलं आहे बघा, ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतो तिथं आपल्याला एकतर ग्रॉस प्रॉफिट मिळतो किंवा एकतर ग्रॉस लॉस मिळतो. तो ट्रान्सफर करायचा असतो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यामुळं प्रॉफिट लॉस अकाउंटचा पहिला आयटम हा जर ग्रॉस प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला इथं ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हणून ट्रान्सफर करायचा, आणि जर ग्रॉस लॉस असेल तर डेबिट साईडला टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन. हा पहिलाच आयटम असला पाहिजे. ग्रॉस प्रॉफिटनं सुरुवात झाली पाहिजे क्रेडिट साईडची, आणि जर लॉस असेल तर ग्रॉस लॉसनंच सुरुवात असली पाहिजे. एकाच प्रॉब्लेममध्ये ग्रॉस लॉस आणि ग्रॉस प्रॉफिट येत नाही, एकतर प्रॉफिट असतो किंवा एकतर लॉस असतो. त्यामुळे पहिला आयटम हा त्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉसनंच त्या अकाउंटची सुरुवात झाली पाहिजे. त्यानंतर बघा पुढं काय म्हटलेलं आहे, द ग्रॉस प्रॉफिट ॲज पर झालं ऑल रिमेनिंग एक्सपेन्सेस. मग रिमेनिंग म्हणजे कोणते, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस, दॅट इज ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲज पर ट्रायल बॅलन्स आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय म्हटलं आहे बघा, एकूण खर्चाचे 5 आयटममध्ये आपण विभाजन केलेलं होतं की जे ट्रायल बॅलन्समध्ये खर्च दिलेले असतात. मग प्रोडक्शनचा, परचेस आणि प्रोडक्शन हे 2 डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो आपण. आणि राहिलेले 3 म्हणजे कुठले, तर ऑफिस, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्स हे 3 खर्च आहेत. ते कुठं आपण नोंदवायचे असतात, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते नोंद त्याची करायची असते. हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, सॅलरी और कमिशन टू पार्टनर एक्सेट्रा ॲज पर ॲडजस्टमेंट इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय म्हटलं आहे बघा, ट्रायल बॅलन्समधल्या खर्चाची आयटम पण आपण डेबिटला दाखवतो आहे. मग तो खर्च ऑफिसचा असेल, सेलिंगचा असेल किंवा फायनान्सचा असेल. आणि त्याच्याशिवाय पार्टनर्सना जे जे पैसे आपण देत असतो तो पण बिझनेसचा खर्च आहे. मग कशासाठी पैसे देतो, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनरनी जे पैसे बिझनेसला दिलेले आहेत त्याच्यावरचं व्याज, त्याचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर सॅलरी और कमिशन टू पार्टनर, पार्टनरला सॅलरी देतो आहे किंवा पार्टनरला आपण कमिशन देतो आहे, ह्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट असू शकते. मग हे सगळे खर्च कुठं लिहायचे आहेत, आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे आहेत. फर्दर ऑल टाईप्स ऑफ लॉसेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसा खर्च आपण लिहितो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहितो आहे, तसंच जर लॉसेस असतील, बिझनेसला झालेला लॉस असेल तर तो सुद्धा आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवावा लागत असतो. मग तो खर्च कोणता, लॉस कोणता, लॉस बाय फायर, आगीमध्ये माल जळाला, बॅड डेट्स, जे उधारीवर माल विकलेला होता त्यातनं पैसे येणं होतं ते मिळाले नाहीत, डेप्रिसिएशन, घसारा, असेट्स वापरल्यामुळे त्याची झीज होते, हे सगळे आपले लॉसेस असतात. हे पण कुठं लिहायचे आहेत आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर ऑल इन्कम्स अदर दॅन सेल इज क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेल सोडून जे काही इन्कम असतं ते सगळं इनडायरेक्ट इन्कम असतं आणि ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला नोंदवायचं आहे. मग ते कोणतं, तर इंटरेस्ट, कमिशन, डिव्हिडंड, रेंट, डिस्काउंट एक्सेट्रा रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड असेल, डिव्हिडंड मिळाला असेल, रेंट मिळाला असेल, कमिशन मिळालं असेल, तर हे सगळं इनडायरेक्ट इन्कम होतं. ते सगळं प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला नोंदवावं लागत असतं. अँड बॅड डेट्स रिकव्हर्ड. बॅड डेट्स म्हणजे बुडीत खर्च असतं, जे पैसे बुडले आपण सगळे धरलं ते पैसे मिळाले म्हणजे ते आपलं इन्कम झालं, पण ते इनडायरेक्ट इन्कम झालं. म्हणून हे सुद्धा बॅड डेट्स रिकव्हर्ड जर असतील, पैसे मिळाले असतील तर ते आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवायचे आहेत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉइंग,
पार्टनरनी जर बिझनेसमधून पैसे वस्तू घेतल्या तर त्यांना बिझनेसला तेवढं व्याज द्यावं लागत असतं, म्हणजे बिझनेसचा तो इन्कम होतो, मग तो इनडायरेक्ट इन्कम झाला, म्हणून तो पण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला मेन्शन करायचा आहे. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम्स आर रेकॉर्डेड इन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन ॲक्रुअल बेसिस, दॅट इज फॉर करंट इयर ओनली. म्हणजे सगळा जो काही उत्पन्न आहे, सगळं जे काही खर्च आहे ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉसला, हे दोन्हीही मेन्शन करताना ॲक्रुअल बेसिस फॉर करंट इयर ओनली असं आपल्याला नोंद करायचं आहे. ॲक्रुअल बेसिस म्हणजेच काय तर पुढं दिलं आहे बघा. इट मीन्स दॅट इफ एनी एक्सपेन्स ऑर इन्कम ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग मग तो खर्च पण असेल, इन्कम पण असेल, त्यामुळे पेएबल आणि रिसिवेबल असं दिलेलं आहे. इट इज ॲडेड टू दॅट एक्सपेन्स ऑर इन्कम रिस्पेक्टिव्हली. म्हणजे चालू वर्षाचा खर्च किंवा चालू वर्षाचा इन्कम आहे, पण तो खर्च आपण दिलेला नाही, देणं आहे, पेएबल आहे, किंवा इन्कम असेल तर ते चालू वर्षाचं इन्कम आहे पण ते मिळालेलं नाही, ते येणं आहे. तर असे आयटम जर असतील तर ते करंट इयरच्या इन्कममध्ये किंवा एक्सपेन्सेसमध्ये काय करायला लागतात, आपल्याला ॲड करावे लागत असतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतर सिमिलरली इफ एनी एक्सपेन्स ऑर इन्कम ऑफ नेक्स्ट इयर इज पेड or received during the current year, it is deducted as prepaid or pre-received from respective expenses or income. म्हणजे काय सांगितलं आहे बघा, जर एखादा खर्च किंवा एखादं उत्पन्न असेल, हे आपल्याला नेक्स्ट इयरचं आहे आणि ते आत्ता मिळालं ॲडव्हान्समध्ये, नेक्स्ट इयरचं ॲडव्हान्समध्ये मिळालं, किंवा आपण नेक्स्ट इयरचा खर्च ॲडव्हान्समध्ये पेड केला, तर तो चालू वर्षाचा खर्च नसतो, म्हणून तो त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून किंवा पर्टिक्युलर इन्कममधून काय करायचं तर आपल्याला लेस करावा लागत असतो. म्हणजेच काय म्हटलं बघा, फक्त चालू वर्षाचा खर्च किंवा उत्पन्न याची नोंद होते. हे का असं करायचं तर आपल्याला चालू वर्षामध्ये किती प्रॉफिट झाला आहे, चालू वर्षामध्ये किती लॉस झाला आहे हे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी फक्त चालू वर्षाचा खर्च आणि चालू वर्षाचं उत्पन्न याचीच त्या ठिकाणी नोंद होत असते. मग त्यासाठी चालू वर्षाचा देणे खर्च किंवा येणे उत्पन्न त्या खर्चामध्ये किंवा उत्पन्नामध्ये वाढवून घ्यावा. म्हणजे चालू वर्षाचा खर्च आहे किंवा चालू वर्षाचं उत्पन्न आहे पण ते अजून मिळालेलं नाही, अजून आपण दिलेलं नाही, तर तेवढं ते ॲड करून घ्यायचं. आज ना उद्या आपल्याला ते द्यावं लागणार आहे, मग ते खर्च कुठल्या वर्षात, ज्या त्या वर्षातच तो खर्च, ज्या त्या वर्षातच ते उत्पन्न काउंट झालं पाहिजे, त्यासाठी ही आउटस्टँडिंगची प्रोव्हिजन केलेली असते. त्याचप्रमाणे पुढील वर्षाचा खर्च किंवा उत्पन्न त्या खर्चामधून किंवा उत्पन्नामधून काढून टाकावा. म्हणजे पुढच्या वर्षाचा खर्च आत्ता दिला आहे, मग तो आत्ताचा खर्च आहे का तर नाही, म्हणून तो काय करायचा असतो, लेस करायचा असतो. किंवा पुढच्या वर्षाचं उत्पन्न आपल्याला आत्ता मिळालं, मग ते आपलं आत्ताचं उत्पन्न आहे का तर नाही, म्हणून ते पण काय करायचं, त्यातनं लेस करून टाकायचं असतं. फायनली द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज बॅलन्स्ड. सगळ्या नोंदी करून झाल्यानंतर शेवटी प्रॉफिट लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करावा लागतो, त्याचा बॅलन्स काढावा लागतो. मग तिथं पण डेबिट बॅलन्स येईल किंवा क्रेडिट बॅलन्स येईल. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जी असतं, क्रेडिट साईड ही इन्कमची असणार आणि डेबिट साईड ती खर्चाची असणार आहे. मग क्रेडिट साईड जास्त आहे म्हणजे उत्पन्न जास्त आहे, म्हणजे ॲटोमॅटिक काय झाला, नेट प्रॉफिट झाला. विच इज ॲडेड इन पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. तो नेट प्रॉफिट काय करायचा, पार्टनरच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये ॲड करायचा. आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलं बघा क्रेडिटेड टू, म्हणजे जर लेजर अकाउंट ओपन केला, पार्टनर्स कॅपिटलचा लेजर अकाउंट ओपन केला तर त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचा असतो नेट प्रॉफिट. एकतर कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा किंवा कॅपिटलमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये ॲड करायचा. आणि डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट लॉस विच इज डिडक्टेड फ्रॉम ऑर डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. काय म्हटले बघा, जर त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साईड जास्त म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी जर सिच्युएशन आली तर तो नेट लॉस असतो. मग तो काय करायचा, कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून लायबिलिटी साईडला लेस करायचा. किंवा जर आपण लेजर प्रिपेअर केला असेल तर त्या लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला त्याची नोंद ही करून दाखवावी लागत असते. द नेट प्रॉफिटची एंट्री काय, तर ह्या प्रॉफिट लॉस अकाउंट आहे बघा, डेबिटला सगळे खर्च येणार, क्रेडिटला इन्कम येणार. मग इथं डेबिटला जो नेट प्रॉफिट येतो तो आपण पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. एकतर कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटला आपण तो ट्रान्सफर करायचा असतो. मग
प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला नेट प्रॉफिट आला आहे, बरोबर का? आणि तो वाटतोय कुणाला? आपण पार्टनर्सना वाटतोय. त्यामुळे काय एंट्री होणार प्रॉफिटसाठी? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आणि नेट लॉस जर आला तर तो कुठं असतोय? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या इकडं क्रेडिटला बॅलन्स असतो, कारण डेबिट साईड ही त्याची जास्त असते. डेबिट साईड म्हणजे खर्च जास्त आहे आणि क्रेडिट म्हणजे इन्कम कमी आहे. मग खर्च जास्त आणि उत्पन्न कमी म्हटलं की आपला लॉस होतो. मग त्यावेळेला एंट्री काय पास होणार? तर की पार्टनर्सचा कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशी त्याची एंट्री पास होणार आहे. आता इथं प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे. पहिल्या ओळीमध्ये हेडिंग लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दुसऱ्या ओळीला फॉर द इयर एंडेड 31 मार्चाने दिलेलं ट्रायल बॅलन्सचं वर्ष घ्यायचं. डेबिट क्रेडिट, कारण हे लेजर आहे. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, इकडं पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज असे कॉलम करायचे. आता इथं डेबिट साईडला 3 प्रकारचे खर्च येतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, ऑफिसचा किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा खर्च, सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनचा खर्च आणि फायनान्सचा खर्च, आणि त्यानंतर लॉसेस. आणि क्रेडिट साईडला सगळं इनडायरेक्ट इन्कम आपल्याला नोंदवायचं आहे. मग आता ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा खर्च म्हणजे कोणता? तर इथं आयटम दिलेत बघा, सॅलरी, रेंट, रेट्स, टॅक्सेस, इन्शुरन्स, पोस्टेज, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, इलेक्ट्रिसिटी, ऑडिट फी, ट्रेड एक्सपेन्सेस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, रिपेअर्स अँड रिन्युअल्स, मिसलेनियस एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च आहेत. तर ही पण नावं काय करायची आपण 2-3 वेळा लिहून काढायची, म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला काय काय येतं हे आपल्याला परफेक्ट त्या ठिकाणी सगळं कळून जातं. ह्यातलेच आयटम येणार, ह्याच्यापेक्षा वेगळा आला तर एखाद दुसरा आयटम त्या ठिकाणी वेगळा येत असतो, नाही तर ह्या फॉर्मॅटमधलेच आयटम आपल्याला येत असतात. मग आपण जर 2-3 वेळा जर आपल्या हाताखालनं गेलं लिहून झालं तर आपल्याला बरोबर कळतं की प्रॉफिट लॉसच्या डेबिटला कोणकोणता खर्च येतो. सॅलरी म्हणते की कुठं येणार, रेंट म्हणते की कुठं लिहायचं, हे सगळं त्यामुळे आपलं परफेक्ट होत जातं. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा पण खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, फ्री सॅम्पल असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत किंवा कमिशन दिलं, डिस्काउंट दिला, शोरूमचा खर्च आहे, कॅरेज आउटवर्ड आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत किंवा सेल्स टॅक्स पेड केला, पॅकिंग चार्जेस दिले, कन्व्हिनियन्सचा खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च केला, डिलिव्हरी व्हॅनचा खर्च दिला, त्याचा एक्सपेन्सेस पेड केले, एक्सपोर्ट ड्युटी. आता इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी 2 आहेत बघा. इम्पोर्ट म्हणजे आपण दुसऱ्या देशातून माल आयात करतो, म्हणजे ते परचेस झालं. मग इम्पोर्ट ड्युटी परचेसमध्ये परचेस एक्सपेन्सेस कुठं लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे माल एक्सपोर्ट केला, दुसऱ्या देशात पाठवला, मग त्यासाठी म्हणजे पाठवला म्हणजे सेल्स केला, म्हणजे ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. वेअरहाऊस रेंट म्हणजे गोडाऊनचं रेंट, हे सगळं कशासाठी तर खर्च करावा लागतो? सेलिंगसाठी. तो सगळा खर्च आपला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. त्यानंतर फायनान्सचा खर्च म्हणजे बँकेचं इंटरेस्ट आहे, बँकेचे चार्जेस आहेत, बँकेचं कमिशन आहे किंवा नोटिंग चार्जेस पेड केले असतील, बँकेचं लोन घेतलं त्याच्यावरचं व्याज द्यायचं आहे. हा सगळा खर्च आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज म्हणजे आपला लॉस असतो. मग इथं फॉर्मॅट आहे 2 बॅड डेट्स, हे ट्रायल बॅलन्समधले असतात, ते इनर कॉलममध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ॲड, फर्दर किंवा न्यू बॅड डेट्स म्हणजे हे ॲडजस्टमेंटमधले असतात, ते ॲड करायचे असतात. आणि ॲड न्यू RDD हा पण ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असतो, तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा. ह्या तिन्हीची टोटल इनरला घ्यायची असते आणि त्याच्यातून लेस ओल्ड RDD कुठं दिला आहे? ट्रायल बॅलन्सला दिला आहे, तो लेस करून आउटरला आपल्याला बॅलन्सिंग फिगर त्या ठिकाणी घ्यायची असते. बघा हा फॉर्मॅट 2 बॅड डेट्स, ॲड न्यू बॅड डेट्स, ॲड न्यू RDD आणि लेस ओल्ड RDD हा फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी पाठच करून ठेवायचा. याच सिक्वेन्समध्ये ॲडलेस इथं करायचे असतात. इथं RDD आधी, बॅड डेट्स नंतर असं काहीही करायचं नाही. ज्या सिक्वेन्समध्ये दिले त्याच सिक्वेन्समध्ये आपल्याला इथं हे लिहायचं असतं. त्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात आणि आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये पण दिलेले असतात. मग हे दोन्ही पण, न्यू पण आणि ओल्ड पण, दोन्ही पण आपल्याला इथं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घ्यायचं आहे. किंवा लॉस फायर असेल, थेफ्ट असेल, आगीमध्ये माल जळाला किंवा मालाची चोरी झाली तर हा पण खर्च आपल्याला कुठं लिहायचा? सगळा लॉस होतो तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट म्हणजे आपल्याला नावं देतात, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन कॉम्प्युटर, डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स, असे आपल्याला नाव देतात. फिक्स्ड असेट म्हणजे नाव दिलेलं असतं. मग ही झीज होत असते, असेट वापरल्यामुळे त्याची झीज होते आणि त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, म्हणजे तो लॉस होत असतो, आपल्याला असेटची किंमत कमी होत असते वापरामुळं. मग तो लॉस आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहावा लागतो. त्यानंतर 2 इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल
पार्टनरनी बिझनेसला भांडवल दिलं आहे, पैसे दिलेले आहेत, म्हणून बिझनेस त्यांना काहीतरी त्याच्यावरती व्याज देतो, तो बिझनेसचा खर्च आहे, हे ॲडजस्टमेंटमधला आयटम असतो, म्हणून तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला खर्चाचा. किंवा सॅलरी आणि कमिशन हे पार्टनर दिलं तर ते पण बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटलाच लिहावा लागतो. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, असे फिक्स्ड असेट विकली आणि त्याच्यामुळे जर लॉस झाला तर तो पण बिझनेसचा लॉस आहे, तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा लागत असतो. आता क्रेडिट साईडला काय लिहायचं आपल्याला? इनडायरेक्ट इन्कम, म्हणजे सेल्स सोडून इतर ज्या ज्या मार्गाने आपल्याला उत्पन्न मिळतं ते म्हणजे इथं इनडायरेक्ट इन्कम हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. मग इंटरेस्ट मिळाला, रेंट मिळालं, कमिशन मिळालं, रॉयल्टी मिळाली, डिव्हिडंड मिळाला, प्रीमियम मिळाला, हे सगळे आयटम कुठे घ्यायचेत आपल्याला? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. अर्नड किंवा रिसिव्ड असा शब्द असतो, किंवा तो आयटम ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट कॉलममध्ये त्याची अमाऊंट लिहिलेली असते, असे आयटम आहेत ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येत असतात. डिस्काउंट रिसिव्ड, सरप्लस RDD आहे, किंवा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, मग हे न्यू आणि ओल्ड हे दोन्ही येतात इथं. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉइंग, मग अशीच मी वरती मेन्शन केलेलं आहे. बॅड डेट्स रिकवर्ड हा पण आयटमवरती आपण डिस्कस केलेला आहे. सन्ड्री इन्कम, किरकोळ इन्कम काही मिळालं. प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, असेटची विक्री केल्यामुळे काय प्रॉफिट झाला तर ते इनडायरेक्ट इन्कम आहे, म्हणून हे सगळे कुठे येतात? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि शेवटी प्रॉफिट लॉस अकाउंट आपण क्लोज करायचा असतो, मग डेबिट साईड जास्त असते किंवा क्रेडिट साईड जास्त असते. जर क्रेडिट साईड जास्त असेल तर क्रेडिट साईडची टोटल ही दोन्हीकडे मांडायची. क्रेडिटला आहे इन्कम, डेबिटला आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट साईड जास्त म्हणजे काय? इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे, मग इन्कममधनं जर आपला खर्च एक्सपेन्सेस वजा केले तर आपल्याला होणार प्रॉफिट. मग या प्रॉफिट लॉस अकाउंटवरून जो प्रॉफिट मिळतो त्याला नेट प्रॉफिट म्हणतात, आणि तो ट्रान्सफर कुठं करायचा? पार्टनर्सना वाटायचा असतो. मग जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिला असेल तर करंट अकाउंटला, अदरवाईज ते कॅपिटल अकाउंटवरती आपल्याला ट्रान्सफर करायचे असतात, म्हणून इथं हेडिंग येणार टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू. मग हे ए आणि बी पार्टनर आहेत असं आपण गृहीत धरलं आहे, मग एज कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट, बीज कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. टोटल बॅलन्सिंग फिगर आउटरला काढायची आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते इनर कॉलममध्ये त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये आपल्याला वाटायचं आहे. आता हा प्रॉफिट कधी होणार? जर क्रेडिट बॅलन्स असेल, क्रेडिट साईड जास्त असेल तर. आता डेबिट साईड जास्त आहे असं आपण गृहीत धरूया. डेबिट साईड म्हणजे खर्च आहे, मग जर डेबिट साईड जास्त असेल तर डेबिट साईडची टोटल आपण दोन्हीकडे मांडणार. मग आता डेबिट साईड जास्त म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं, त्यावेळेला लॉस होतो, म्हणजे क्रेडिटला जो फरक येणार त्याला नेट लॉस म्हणणार. नेट लॉस ट्रान्सफर्ड टू. मग पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला टोटल लॉस इकडं आउटर कॉलमला काढायचा आणि प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये त्याचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन करायचा. प्रॉफिट लॉसचा रेशो हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, आणि जर दिलेला नसेल तर तो आपण इक्वल त्या ठिकाणी वाटायचा असतो. बघा काय आता ह्याच्यावरून सारांश रूपानं डायरेक्ट इन्कम असेल किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला लिहायचे आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे आणि डायरेक्ट इन्कम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं असतं. तर इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहावे लागत असतात. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवायचे आणि इनडायरेक्ट इन्कम आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला नोंदवायचं असतं. अशा पद्धतीनं आज आपण प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघितलेला आहे.